आज नारळी पौर्णिमेनिमित्त बनवूया 10-15 मिनिटात मऊसूत, रसरशीत आणि एकदम सोपा नारळी भात. एकदा करून बघा, मग नारळी भातासाठी हॉटेल शोधायची गरजच नाही. नारळी भातासाठी मी 1 वाटी बासमती तांदूळ घेतला आहे. तुम्ही आंबेमोहोर, इंद्रायणी किंवा कोणताही सुवासिक तांदूळ घेऊ शकता. तांदूळ 2 ते 3 पाण्यात स्वच्छ धुवून 10 ते 15 मिनिटं पाण्यात भिजत ठेवा. नंतर चाळणीत निथळत ठेवा. आता कुकरमध्ये 2 चमचे साजूक तूप घालून त्यात दालचिनी, वेलची आणि लवंग फोडणीसाठी घाला. त्यात आवडीनुसार काजू बदामाचे काप घालून छान परतून घ्या. आता निथळलेले तांदूळ घालून हलक्या हाताने परतून घ्या. त्यामध्ये 1 वाटी ओल्या खोबऱ्याचा कीस घाला आणि तोही थोडा परतून घ्या. यामुळे भाताला मस्त नारळाची चव येते. आता त्यामध्ये 2 वाट्या नारळाचं दूध आणि 1 वाटी चिरलेला गूळ घाला. गूळ विरघळेपर्यंत छान परतून घ्या. त्यानंतर केशराच्या काड्या घातलेलं दूध, थोडं जायफळ किसून आणि चिमूटभर मीठ घाला. आता कुकरचं झाकण लावून फक्त 1 शिट्टी घ्या. तांदूळ आधीच भिजवलेला असल्यामुळे पटकन शिजतो आणि भात मऊसूत, मोकळा आणि रसरशीत होतो. बघा, तांदूळ किती छान शिजलाय. कोकणात नारळी पौर्णिमेला अशा पद्धतीचा नारळी भात आवर्जून केला जातो. तुम्हीही यंदाच्या नारळी पौर्णिमेला हा मऊसूत, रसरशीत नारळी भात नक्की करून बघा.